आणखी एक मोठी बातमी समोर येते। लक्ष्मण हाकेंसह नवनाथ वाघमारेंना नोटीस। जालना पोलिसांनी बजावली ही नोटीस। ओबीसी जनआक्रोश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोटीस बजावण्यात आली आहे। कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय। आज होणाऱ्या जनआक्रोश मोर्चात कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन केल्यास आंदोलकांना जबाबदार धरून कारवाई करणार असा इशारा पोलिसांनी दिलाय। हाके वाघमारेंसह आणखी 4 जणांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। त्यामुळे आजपासून सुरू होत असलेल्या त्यांच्या जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाकेंसह नवनाथ वाघमारेंना नोटीस दिली आहे। जालना पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे। ओबीसी जनआक्रोश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे पाऊल उचललंय आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। त्यामुळे आज होणाऱ्या जनआक्रोश मोर्चामध्ये कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन होऊ नये यासाठी ही नोटीस बजावण्यात आली। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? ओबीसी बचाव जन आक्रोश यात्रा निघणार आहे। मात्र ही यात्रा जी आहे तर आंतरवाली सराटी जवळच जाणार आहे। तर याचा मार्ग देखील जे आहे जर बघितला तर आंतरवाली सराटीमधून जाणार आहे। विशेष म्हणजे स्वतः मनोज जरांगे हे गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसले आंतरवाली सराटीमध्ये। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे जालना पोलिसांनी जे आहे तर लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांना नोटीस दिलेली आहे। त्यांना विनंती करण्यात आली आहे की आपल्या यात्रेचा मार्ग हा बदलून दुसऱ्या मार्गे आंतरवाली सराटीतून जाऊ नये। कारण की आपण जर बघितलं गेल्या काही दिवसांपासून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळतो। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यामुळे वाघमारे आणि हाके यांना नोटीस देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ते पोलिसांच्या नोटीस नंतर काय निर्णय घेतात, त्यांची यात्रा आंतरवाली सराटीतून जाते की दुसऱ्या मार्गाने जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।